मंडळी आज आहे 17 ऑगस्ट. आज कॅप्रॉन 3चा सेकंड डे आहे फॉर्म फिलिंगचा. अँड स्टील मला काही डाऊट्स असे भेटले काउन्सिलिंग बॅचमधले, तर ऑफकोर्स तुमचे पण डाऊट्स ते असणारच आहे की भैया कॅप्रॉन 2 नंतर सीट वॅकन्सी लिटरली 0 दाखवत आहे, तर मला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेन का? तर लाईक आय एम एमिंग फॉर सम गुड कॉलेजेस. तर सगळे लोक बेटरमेंट करतात बरोबर. तर बेटरमेंट करत असताना आपण प्रत्येकाने सीट वॅकन्सी चेक केली असणार आहे. बट सीट वॅकन्सीवर बिलकुल जाऊ नका, बिकॉज सीट वॅकन्सीचा आणि करंट कॅप्रॉनच्या स्टेटसचा काही संबंध नसतो. ठीक आहे. तर कॅप्रॉन 3ला ड्युरिंग कॅप्रॉनचं पोझिशन चेंज झाली, तुम्हाला सीट भेटू शकतं. तर आता जर सीट वॅकन्सीमध्ये पोझिशन 0 असेल कॅटेगरीची तुमच्या, तरी पण तुम्हाला कॅप्रॉन 3मध्ये त्या कॉलेजची ती सीट भेटू शकते. त्यामुळे सीट वॅकन्सीवर जाऊ नका आणि तुमच्या अकॉर्डिंग बेस्ट फॉर्म फिल करा. जर कॅप्रॉन 1 आणि 2मध्ये अलॉटमेंट नसेल झाली, तर आय रिपीट फॉर्म मोठा टाकायचा प्रयत्न करा. कारण हा तुमचा कॅप्रॉन 3 म्हणजेच अलॉटमेंटचा लास्ट राऊंड आहे असं समजूनच फॉर्म भरा. आणि ज्यांना भेटलं त्यांनी चांगले कॉलेजेस टाकायचा प्रयत्न करा. आणि सोबतच तुम्हाला स्पॉटॉनसाठी गायडन्स पाहिजे का, त्यासाठी स्पॉटॉन एक कॉमेंट करा. जर मला स्पॉटॉन कमेंट जास्त प्रमाणात दिसायला लागली तर स्पॉटॉनसाठी नक्कीच आपण काहीतरी नवीन लॉन्च करायचा प्रयत्न करू. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.